Good morning, friends. Today is the 20th day and activity number 20 is there. The learning outcomes of this today's activity is how to write neatly and legibly. व्यवस्थितपणे कसं लिहायचं आणि मग त्याचे काय 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 निकष असतात ते तुम्ही हे जे आहेत ना प्रोपोर्शन ऑफ लेटर स्पेसेस बिटवीन द वर्ड्स ॲप्रोप्रिएट स्ट्रोक्स अबव अँड बिलो द लाईन्स आपण ते पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. ठीक आहे. द युजेस प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. विरामचिन्ह आहेत ना प्रॉपर तिथं तुम्ही दिले गेले पाहिजे. तुम्ही जेव्हा काहीही लेखन करता ना तेव्हा प्रश्न असेल तर प्रश्नचिन्ह दिलं गेलं पाहिजे. बरोबर की नाही. लिस्ट ऑफ द वर्ड्स आली एखादी यादी आली तर ते कॉमा दिला गेला पाहिजे. तर पंक्च्युएशन मार्क्स पण व्यवस्थित दिले पाहिजेत. अँड लास्ट इज द अटेम्प्ट्स कॅलिग्राफी. म्हणजे तुम्हाला कॅलिग्राफी करता आली पाहिजे, सुलेखन करता आलं पाहिजे. आता व्हॉट इज मीन बाय कॅलिग्राफी लेट सी इन द लास्ट स्लाइड. ओके. डेकोरेटिव्ह रायटिंग वगैरे म्हणजे आकर्षक पद्धतीने कसं लिहितात आपण बॅनर वगैरे बघतो की नाही त्याच्यावर. ठीक आहे. नाउ लेट्स सी द डिफरन्स बिटवीन द टू हँड रायटिंग्स. सी हिअर in your worksheet they have given one paragraph, one passage, the season I like most. It is written in this way. And let's see the another handwriting. Now tell me which handwriting do you like or do you prefer to write in this style. बरोबर की नाही. तर आता मला तरी आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी लाईक्स डिसलाईक्स असू शकतात. ठीक आहे. परंतु हे जरा मला बरं वाटते याच्यापेक्षा. ठीक आहे. But what may be the possible reasons that this handwriting is looking okay in comparison to this handwriting? Let's see. First is the proportion of letters. म्हणजे अक्षरांचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे. या तुम्ही बघितलं ना काही अक्षरं छोटी काही अक्षरं मोठी दिसत आहेत. परंतु इथं आहे ना एका याच्यात म्हणजे काय म्हणतात त्याला एका प्रमाणबद्ध याच्यात तुम्हाला ते अक्षरं दिसत आहेत. ठीक आहे. दुसरं आहे स्पेसेस बिटवीन द वर्ड्स. दोन अक्षरामधलं अंतर कमी जास्त झालेलं आहे इथं, परंतु इथं दोन अक्षरामधलं अंतर तुम्ही जर नीट बघितलं मेंटेन झालेलं आहे. तिसरं आहे ॲप्रोप्रिएट स्ट्रोक्स अबव अँड बिलो द बेस लाईन्स. आता समजा ही जर बेस लाईन असेल ना, समजा इथं जर तुम्हाला बेस लाईन काढायची असेल, समजा लेट सी द एक्झाम्पल. आता हा शब्द आहे बघा इगरली. बरोबर. हा इगरलीचा जो जी आहे आणि वाय आहे हा खालच्या शब्दाला टच होतोय दला किंवा हा वाय हा बेसला टच होऊन गेलेला आहे. म्हणून ते जरा काय वाटतं जरा खिचडी वाटते. बरोबर. बट हिअर यू कॅन सी म्हणजे वर जे स्ट्रोक्स आहेत ना वरती आणि खाली जी असेल किंवा काय असेल ते व्यवस्थित मेंटेन झालेले आहेत. म्हणजे रेषेच्या वरती काय असेल काही किंवा रेषेच्या खाली असतील तसे व्यवस्थित मेंटेन झाले. तर वरती असेल तर बिलकुल वरच्या लाईनला टच नाही झाले आणि खाली जर असेल तर वाय वगैरे जी शब्द काही खाली असतात ना इंग्रजीतले काही तर ते टच नाही होतात खालच्या लाईनला. बरोबर की नाही. म्हणजे असं तुम्ही स्पेस मेंटेन केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला हा डिफरन्स दिसतोय. कळलं की नाही. म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा. व्हाईल यू आर रायटिंग राईट इन द मेंटेन प्रोपोर्शन ऑफ लेटर्स, देन मेंटेन द प्रॉपर डिस्टन्स, सेम स्पेस बिटवीन द टू वर्ड्स. ओके. अँड गिव्ह ॲप्रोप्रिएट स्ट्रोक्स अबव अँड बिलो द लाईन्स. इफ यू फॉलो दिस थ्री रूल्स युअर हँडरायटिंग विल बी नीटली अँड legible and neat handwriting you will get. So try to follow it. Next, see the samples of calligraphy. आता हे तुमच्या वर्कशीटमध्ये सॅम्पल्स आता फॉन्ट्स दिलेले आहेत. ॲक्च्युली याला कॅलिग्राफी म्हणता येईल का बघूया. हां ठीक आहे. तर मग कॅलिग्राफीचे भरपूर प्रकार आहेत. वेगळे लोक वेगवेगळ्या स्टाईलने लिहितात कॅलिग्राफी. तर यूट्यूबला मी सर्च करत होतो भरपूर सॅम्पल दिसले. पण फॉर you may also search some other samples on YouTube how to write in calligraphy. Okay. So let's see one sample on YouTube. Okay. बघा कॅलिग्राफी लिहितोय तो. कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन. आणि कॅलिग्राफी लिहिताना तो सीची स्टाईल बघा कशी केली त्यांनी. CALL मग I. ठीक आहे. तो जी बघा त्याचा RP ची स्टाईल बघा आणि शेवटी Y. बरोबर की नाही. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या स्टाईलने तुम्ही ही याला म्हणतात डेकोरेटिव्ह रायटिंग कॅलिग्राफी. वन इज द सेम. ओके. जस्ट नाउ यू सॉ हाऊ टू राईट इन डेकोरेटिव्ह वे. ओके. नाउ लेट्स बॅक टू द आवर last question evaluation. In your worksheet they have given one question for you. Write an application to the principal of your school requesting him to grant you 2 days
लिव्ह टू अटेंड युअर ब्रदर्स मॅरेज, बरोबर की नाही. तुम्हाला लेटर्स लिहायचे तुमच्या प्रिन्सिपलला विनंती करणारं काय की ग्रांट यू 2 days परमिशन, म्हणजे 2 days 2 दिवसाची परमिशन, ठीक आहे. तर टू अटेंड युअर ब्रदर्स मॅरेज. अच्छा, मी ॲक्च्युली 2 दिवसाचं नीट वाचलं नव्हतं, मी 5 दिवसाचं लिहून काढलं आहे. ठीक आहे, चलता आहे. ठीक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा, ते 2 दिवस मेंटेन करा तुम्ही लिहिताना. ठीक आहे, मी जेव्हा सॅम्पल लिहित होतो ना तेव्हा 5 दिवसात लिहिलेलं. ठीक आहे, चला नाव लेट सी द आन्सर. आता बघा आधी पण त्याचं आपण 1 मिनटं फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कसा असतो ते तुम्हाला सांगतो. फॉर्मल लेटर म्हणजे ना दोज लेटर्स विच आर रिटन फॉर ऑफिशियल पर्पज, बरोबर की नाही. जे आपण प्रिन्सिपलला लिहितो किंवा कलेक्टर जे असं किंवा वेगवेगळे गव्हर्नमेंट ऑफिसर्सला लिहिलं जातं, बरोबर की नाही. मग ते फॉर्मल असतं. त्याच्यात भाषा सर्वात आधी तुमचा ॲड्रेस, नंतर त्याच्या खाली डेट, नंतर ज्याला लिहिणार त्याचं नाव, टू द प्रिन्सिपल, टू द कलेक्टर वगैरे वगैरे, नंतर सब्जेक्ट आला पाहिजे, नंतर मग रिस्पेक्टेड सर असं सुरुवात करायची आणि मग आय वुड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन वगैरे वगैरे वगैरे. आणि ते हे याला मेन बॉडी म्हणतात. इथं तुम्ही लिहू शकतात जो मेन विषय तुमचा. आणि लास्टला तुम्ही लिहू शकतात आय शॅल बी थँकफुल ऑब्लिक टू यू. नंतर लास्टली युअर्स ऑबिडियंटली, युअर्स फेथफुली, जे काय असेल आणि तुमचं नाव. ठीक आहे, अशा तऱ्हेने तुम्ही हा फॉर्मॅट तुम्ही बनवू शकता आणि याप्रमाणे तुमचं लेटर तयार करू शकता. तर या हिशोबाने पुढचं आपण स्लाईड बघूया. तुम्हाला जे लेटर सांगितलेले आहे ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल. मग आता तारीख लिहिली 20 जुलै टू द प्रिन्सिपल ZP स्कूल मानिवली. लिव्ह ॲप्लिकेशन फॉर अटेंडिंग द मॅरेज ऑफ माय ब्रदर. रिस्पेक्टेड सर, आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास 8. ग्लॅड टू इन्फॉर्म यू दॅट माय ब्रदर्स मॅरेज सेरेमनी इज गोइंग टू बी हेल्ड ऑन 13 जुलै 2021. म्हणजे मी 8वीचा विद्यार्थी आहे आणि मला आनंद होतो आहे. ग्लॅड म्हणजे आनंद होतो आहे तुम्हाला सांगण्यात की माझ्या भावाचं लग्न 30 जुलैला होतं आहे, बरोबर. माय फॅमिली इज इन नीड ऑफ माय हेल्प. माझं कुटुंब माझ्या मदतीच्या अपेक्षेत आहे. अँड देर इज लॉट ऑफ वर्क, बरोबर की नाही. खूप काम आहे. देअर फॉर आय विल नॉट बी एबल टू अटेंड द क्लास ऑन दोज डेज, बरोबर की नाही. म्हणून त्या ज्या लग्नाचं जे पिरियड आहे त्या 4-5 दिवसात मी अटेंड होऊ शकत नाही शाळेत. आय काइंडली रिक्वेस्ट यू टू ग्रांट मी द लिव्ह. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की मला ती परमिशन द्या फॉर 5 days. ॲक्च्युली तुम्हाला 2 दिवस सांगितले तर तुम्ही इथं 2 दिवस करा. ठीक आहे, 2 days. मग 2 days असेल तर कोणती लग्नाचा दिवस आणि लग्नाच्या आधीचा दिवस घ्या. ठीक आहे, आता मी इथं 5 दिवसाच्या हिशोबाने 27 जुलै ते 31 जुलै असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही लग्न 30 तारखेला आहे ना, तर मग 29 लिहा, 29 जुलै टू 13 जुलै असं तुम्ही लिहू शकता किंवा 5 दिवसाचं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, हे तुम्ही हे करा आणि लगेच थँकिंग यू करा. युअर्स एव्हिडेंटली, तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी विहान चौधरी, क्लास 8, रोल नंबर 1. ओके, अशा तऱ्हेने तुम्ही फॉर्मल लेटर लिहू शकतात. तर हे लेटर तुम्ही लिहून घ्यायचं आहे आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. ते आणि जे कॅलिग्राफी ना, कॅलिग्राफीचे तुम्ही वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. जे मागच्या आपण स्लाईडमध्ये बघितलं की नाही कसं ते लिहितात बघा. तर तुमचं नाव म्हणा किंवा हॅपी बर्थडे लिहा, काहीतरी लिहा एखादा मॅसेज त्या कॅलिग्राफीमध्ये. ठीक आहे, आणि मला फोटो पाठवा त्याचे. ओके, चलो बाय बाय. आणि व्हिडिओ हे करा, एवढे मला खूप वेळ लागतोय, 2-2 तास लागतात हे बनवायला, समजलं की नाही. तर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा, तुमच्या शाळेच्या ग्रुपवर पाठवा. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.